गाइस, मी आहे रघुवीर आणि तुमचं स्वागत आहे द एक्स्ट्रीम एक्सपेरिमेंट चॅनल मध्ये। आज आपण एक्सपेरिमेंट करणार आहोत नॉन न्यूटोनियन फ्लुइड वरती, म्हणजेच कॉर्न स्टार्स वरती। आता मी तुम्हाला कॉर्न स्टार्स दाखवतो। गाइस, हा आहे कॉर्न स्टार्स। बघा, असा व्हाईट कलरची पावडर असते आणि गाइस हा जो आहे म्हणजे तुम्हाला कुठे पण मिळेल, फक्त तुम्हाला दुकानात जाऊन सांगायचंय मला एक कॉर्न स्टारचं पॅकेट द्या। याला कॉर्न स्टार बोलतो, पुन्हा व्हाईट कलरचं दिसतंय। गाइस, याला हा मोठा पॅकेट म्हणून याचं नाव आहे अरारूट पावडर। तो जो छोटा पॅकेट असतं त्याला तुम्ही कॉर्न स्टार्स बोलू शकता आणि याला हा अरारूट आहे। और अरारूट आणि कॉर्न स्टार दोन्ही ऑलमोस्ट सेम आहेत, म्हणजे सेम। गाइस, आता मी तुम्हाला एक करून दाखवतो। याच्यापासून एक काय बोलतो एक असं गाइस, याला पाण्यात टाकलं की याचं कन्व्हर्जन नॉन न्यूटोनियन फ्लुइड मध्ये होतं, जे की मी तुम्हाला आता करून दाखवतो। गाइस, आता मी ना कॉर्न स्टार्स पासून याचं लिक्विड बनवलंय। बघा, पूर्ण लिक्विड सारखं आहे। बघा, याचं मी लिक्विड रेडी केलंय। बघा, पावडर मध्ये पाणी टाकून मी हे बनवलं। आणि तुम्ही जास्त पाणी टाकू नका, कारण की जास्त पाणी टाकलं की हे जास्त पातळ होतं आणि तुमचे जे कॉर्न स्टार्स आहे ते तयार नाही होणार, तुमचं नॉन न्यूटोनियन फ्लुइड तयार नाही होणार। गाइस, पूर्ण लिक्विड आहे। बघा, हे माझं बोट आहे, हे माझं आरामात पण जाईल। हे बघा, हे माझं आरामात पण चाललंय आणि हे माझं आरामात बाहेर पण येते। बघा, आता याचं जे काय बोलतो पॉवर आहे ती कशी काम करायची। आता हेच बोट मी जरा जोरात टाकलं तर बघा काय होतं, एखादं बोट आत नाही जाते। बघा, हे का आणि गाइस, मी आता डायरेक्ट एक बुक्का हाऊस टाकला तरी तो अख्खा आत जाईल। बघा, हे का तो आत गेला। बघा, ऑटोमॅटिकली आत चाललाय। बघा, मी हाऊस बाहेर काढला तर हाऊस बाहेर येतोय। बघा, जरासा जाम झालाय, हाऊस बाहेर आला। पण जर का याच बुक्क्याला मी जोरात मारला तर तो आत नाही जाणार। ओहो, काचेचा बाऊल। बघा गाइस, मी आता या पुढच्या साईडने मारतो। बघा गाइस, बस माझ्या हातावर थोडंसं येतंय, पण माझा हात हाऊस मी जो असा पूर्ण आत जातोय तर ते पूर्ण नॉर्मली बाहेर येतोय, पण मी जेव्हा जोरात मारतोय तो तेवढा पण आत नाही जाते। गाइस, माझ्याकडे एक टबूल आहे जो की पूर्ण काचेचा बनलाय। तुम्ही कुठला पण मार्बलचा घेऊ शकता, छोटा किंवा मोठा घेऊ शकता। मी आता मोठा घेतलाय आणि हे नॉन न्यूटोनियन फ्लुइड आहे। आता मी या टबूलला वरतून जोरात खाली पाडतो। बघा गाइस, आता हा स्लो खाली गेलाय। आता थोडासा बाउन्स झाला आणि मग स्लो खाली गेलाय। आता माझ्याकडे अजून एक टबूल आहे तो की मी अजून परत एकदा पाडतो। हे बघा गाइस, बघा गाइस, बिलकुल स्लोली तो चाललाय। अजून तो गेला नाही, चाललाच आहे इथे। आता तो पूर्णपणे गेलाय तो। तर गाइस, मी याच्यात जे टबूल टाकले ते दोन जे टबूल आहेत तर त्याला मी स्लोली काढतो आणि जरा फास्टली काढतो। तर दोघांमध्ये डिफरन्स बघा किती आहे। आता मी याच्यामध्ये हात टाकतो आणि तो टबूल काढतो। कुठे गेला टबूल? गाइस, हा टबूल आहे। आता मी याला स्लोली काढीन, इझिली निघेल। बघा, आम्ही एकदम स्लोली काढतो त्याला, बिलकुल इझिली निघाला। बघा, पण मी याला एकदम फास्टली काढला। माझ्याकडे अजून एक आहे। गाइस, आता मी तो जो टबूल आहे तो जोरात काढतो। बघा, आता तो इथेच कुठेतरी आतमध्ये सेंटर मध्ये आता गाइस, हा जो टबूल आहे मी आता जोरात खेचला तर मग हा अख्ख्या बाउलला उचलेला आहे। बघा, अख्खा बाउल उचलला। बघा, थोड्या टाइम साठी उचलतो पण तो उचलतोय। बघा, एका बाउल उचललाय। बघा, एका गाइस, ओहो गाइस, बघितलं, पूर्ण बाउल उचलतोय, फक्त थोडा वेळ पकडायला लागतो। एका गाइस, बस गाइस, आपले या नॉन न्यूटोनियन फ्लुइडचा उपयोग आपण कशासाठी करू शकतो। आता याचा उपयोग तसं तर काय नाही, पण माझ्या हिशोबाने एक उपयोग आहे। आपण याला स्पीड ब्रेकर साठी
यूज करू शकतो. जी लो स्पीड मध्ये येणारी वाहनं असतात ती त्या स्पीड ब्रेकरला म्हणजे त्यांना तो फीलच होणार नाही स्पीड ब्रेकर. म्हणजे फास्ट स्पीड मध्ये येणार ती त्या वाहनांना नॉन न्यूटोनियन फ्लुइड जसं की जोरात मारलं की टाईट होतं आणि स्लोली घेतलं की लूज होतं. तर ते जर स्पीड ब्रेकर मध्ये यूज केलं तर जे स्पीड मध्ये येणारे व्हेकल असतात त्यांना ते जोरात उडू शकतात. म्हणजे स्लो येतात त्याच्यासाठी नॉन न्यूटोनियन फ्लुइड ऑटोमॅटिकली कमी करणं म्हणजे एकदम लिक्विड फॉर्म मध्ये जाईल. आणि जे फास्ट येणारी वाहन आहेत त्याच्यासाठी लिक्विड हाय म्हणजे टाईट होऊन जाईल. त्यामुळे त्या वाहनाला झटका लागेल. गाईज मी एक मिनी स्पीड ब्रेकर बनवणार आहे. त्याच्यावरती आतापर्यंत कोणीच अशा गाड्या चालवल्या नसतील. जसे की माझ्याकडे डंपर, एक्सकेवेटर, डोजर अशा मी काही गाड्या चालवणार आहे. गाईज आता मी जे व्हेकल्स दाखवणार आहे त्यातला पहिला व्हेकल त्याचं नाव आहे एक्सकेवेटर. मी तुम्हाला चारी बाजूने हा कसा दिसतो ते दाखवतोय. आणि गाईज हा एक मिनिएचर मॉडेल आहे. गाईज दुसरा व्हेकल आहे डोजर जो की हा आहे. हा पण व्हेकल मी तुम्हाला चारी बाजूने दाखवतो. गाईज हा आहे माझा तिसरा व्हेकल डंपर. बघा मी या व्हेकलला पण चारी बाजूने दाखवतो. गाईज हे जे सगळे व्हेकल्स आहेत ते कोमात्सू कंपनीचे आहेत. हे जे तिन्ही व्हेकल होते ते कोमात्सू कंपनीचे आहेत, जपानचे. गाईज आता मी एक्सकेवेटर घेतलाय आणि हा आहे माझा स्पीड ब्रेकर. आता मी एक्सकेवेटर स्पीड ब्रेकर वरती चालवून दाखवतो. गाईज मी परत सुरुवात करतो. गाईज आता मी याला पुढे करतोय. गाईज मी याला नॉर्मली पाठवतो तर बघा गाईज हा नॉर्मली इझिली जातोय बघा. एकच मिनिट. आणि गाईज मी याला फास्ट करतो तो बघा हा लगेच थांबेल बघा. बघा गाईज एकच मिनिट. तर गाईज माझ्याकडे हा आहे डंपर. तर मी आता या माझ्या स्पीड ब्रेकर वरती चालवून दाखवतो. बघा गाईज आता मी याला फास्ट चालवतो तर बघा हा थांबेल. बघा गाईज पण मी याला स्लोली करतो. हो सॉरी मी याला स्लोली करतो तर बघा गाईज हा एकदम नॉर्मली जातोय बघा. हा बिलकुल नॉर्मली जातोय बघा. आणि याला फास्ट करतो तर बघा. गाईज ही आहे एक गाडी आणि ही गाडीला मी आता एकदा स्लो करून दाखवतो तुम्हाला. बघा गाईज मी या गाडीला स्लो नेतो तर स्पीड ब्रेकर बघा पूर्ण काय बोलतो आपला हे होतोय म्हणजे प्रेस होतोय बघा गाईज. म्हणजे गाडीला बिलकुल झटका लागत नाही बघा. पण त्यालाच मी आता फास्ट नेला तर बघा काय होतं. तर गाईज आता मी गाडीला फास्ट घेतो तर बघा गाडी कशी उडते. बघितलं गाईज. बघा गाईज कशी गाडी उडते बघा. बघितलं गाईज गाडीवरून थडथड होतीये. पण जर का मी नॉर्मल स्पीड मध्ये केलं तर ती स्लो म्हणजे स्पीड ब्रेकर खाली होतं त्याच्यामुळे ती गाडीला झटका लागत नाहीये. गाईज तसं पण आपल्या रस्त्यावरती खड्डे खूप असतात तर जिथे स्पीड ब्रेकर असतात तिथे आपण यावाल्या स्पीड ब्रेकरला लावू शकतो. गाईज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय.